तर भारताची आणि मायभूमीची तुमच्या जीवनामध्ये काय व्हॅल्यू आहे, तुम्ही कसं बघतात? चांगलं बघतो. तुमचे आन्सर एकदम शॉर्ट असतात. ठीक आहे, ठीक आहे. जीवनामध्ये सन्मान म्हणजे तुमच्या मनानुसार काय असावं? आमचं लहानपण चांगलं गेलं. हां. परत लग्न झालं, मुलं झाली. हां. मिस्टर चांगले. ओके, खूप छान, खूप छान. गरीबाला सुद्धा तुम्ही सन्मान द्या. नमस्कार. नमस्कार. आज आपल्यासोबत आमच्या बागेला सांभाळणाऱ्या आणि गार्डनिंगमध्ये एक्सपर्ट अशा 3 आपल्या ताई आहेत. माझं नाव प्रकाश आहे ताई. आणि या मुलाखतीची सुरुवात करताना एकदा मी एक पॉईंट बोलतो की असं बोलतात की माती जपणारीच माणसं देश जपतात. ठीक आहे, जसे आपले शेतकरी असतात तसेही आपले गार्डन फुलांना आणि सर्व ट्रीजला सांभाळणारी पण आपली सर्व सेवा करणारी जी पूर्ण ग्रुप आहे आपला पूर्ण देशभरामध्ये, त्यांचं खूप योगदान आहे या देशाला सुंदर ठेवण्यामध्ये, स्वच्छ ठेवण्यामध्ये. तर आज या मुलाखतीमध्ये आमचा हा एक प्रयत्न आहे की तुमच्याकडून जाणून घेणं की तुमचं जीवन कसं होतं आणि कोणते संघर्ष तुम्ही बघितलेत जीवनामध्ये आणि तुम्ही काय शिकलात त्या संघर्षामधनं. ठीक आहे, तर सुरुवातीला तुम्ही एक स्वतःचा शॉर्ट परिचय द्या. ठीक आहे, आपण सुरुवात करूया या काकूंपासून. ठीक आहे. लहानपण आमचं छान गेलं, असं मस्त एकदम छान गेलं. अच्छा, तुमचं नाव काकी? संगीता ढवळे. धावडे. ओके. मंदा जाधव. मंदा जाधव. अच्छा, आणि तुमचं नाही? वनिता कांबळे. तुम्ही कोणत्या गावचे सर्व? जालना जिल्हा. अच्छा, तिघे तिकडच्या मी मांजरी. मांजरीतले. आणि तुम्ही नाही? अच्छा. आयुष्यात सगळ्यात मोठा संघर्ष कोणता होता? लहानपणी, बालपणातले. अच्छा, गाव साईडला तुमचं शिक्षण झालं असेल. हां. अच्छा, तुम्ही गावची लाईफ बघितलेली आहे. ओके. तुमचं काही आहे, तुम्ही बोलणार? बोला ना. हां हां, सांगा. बालपण चांगलं गेलं. हां हां बालपण म्हणजे असं गेलं, चांगलं गेलं. काही जीवनात दुःख बी आले, काही जीवनात आमचे हां हां. चांगले बी आले. पहिले चांगले आले, परत दुःख आले. अच्छा. परत एका वडिलांच्या जागे म्हणजे एकट्या वडिलांच्या अंगावर सगळा लोड पडला. अच्छा. लोड पडल्यानंतर मग आम्ही 4थीपर्यंत शाळा शिकलो. शाळेला रविवार शनिवारी सुट्टी लागली तर आम्ही शेतात वगैरे जायचो. सुट्ट्या लागलं मग परत आमची लय अशी परिस्थिती बेकार चालायला लागली. तिथनं पुढं मग आम्ही शाळा सोडली. इथनं पुढं आम्ही कष्ट करायला शेतात गेलो. तिथनं पुढं हे आम्हाला काम माहीत पडलं. आमच्या वडिलांच्या सगळ्या पाठीवर भार होता, सगळ्या ते एकट्याच्या अंगावर लोड होता. त्यामुळे आमचं शिक्षण कमी झालं आणि असं काम करावं लागलं. काम केलं म्हणून आम्ही पोटाला खातो. अच्छा. तिथं व्यवस्थित आमचं चाललं, नाहीतर ना काही शक्यता आमची परिस्थिती नाजूक होती. त्यामुळे आमचं शिक्षण कमी झालं. त्यामुळे शेतातलं रानातलं वगैरे सगळं गाडीचं तिथनं पुढं आम्ही शिकण्यात गेलो. तेव्हा आमचं व्यवस्थित चाललं आणि त्यातनं बी आता जाऊ गाव सोडायला लागलं. इथं आलो, शेती चटे पाणी, शेती करीत नाही मालक. मग इथं आलो पुण्याला. मग मालक गेले कंपनीत, आम्ही आलो गार्डनमध्ये. अच्छा. अच्छा, तुमचा काकू अनुभव कसा आहे? माझं माहेर अकलूज आहे. हां हां. मग आमचं लहानपण चांगलं गेलं. हां हां. परत लग्न झालं, मुलं झाली. हां हां. मग मिस्टर चांगले. ओके, खूप छान, खूप छान. धन्यवाद काकी. आपण वळूया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. झाडं माती यांच्यासोबत काम करताना तुम्ही काय शिकला? तुम्हाला काय शिकवण भेटली याच्यामध्ये? तर मातीतले काम पूर्ण शिकलो. आई-वडिलांचं शिकलो आम्हाला. अच्छा. आई-वडिलांचं लहानपणीपासूनच शिकलेलं आहे. अच्छा. मातीतले गार्डन स्वच्छ ठेवणे, हां हां. चांगलं गार्डन बगीचागत करणे हां आणि त्यांना व्यवस्थित पाणी पोषण हां हां. करणे आणि खत पाणी घालणे. हां, खूप छान. ताई तुम्ही? गार्डन कसं, हे झाडं लेकरांसारखे असतात. हां. त्यांना पोषण देणं आपल्या हातात असतं. पाणी, कचरा काढणे, कटिंग, खुरपणी सगळे व्यवस्थित करून त्यांना पालपोषण करण्याशिवाय ते लहानाचे मोठे होत नाही. त्याला व्यवस्थित त्याची निगा राखल्याशिवाय ते झाडे मोठे होत नाही. औषध पाणी खत सगळं त्याला द्यावं लागतं, तेव्हा हे झाडे मुलापेक्षा जास्त.
खूप सुंदर, खूप सुंदर ताई. ही कला तुम्ही कोणाकडून शिकलात की स्वतःहून तुम्ही सरावाने तुम्हाला हे सर्व शिकवण भेटली? अच्छा, त्यांच्याकडनं थोडंसं. अच्छा अच्छा अच्छा. आणि तुम्ही ताई, तुम्ही कुठनं शिकलात हे? तर आमच्या माता माऊलीने लावलं, मातोश्रींनी लावलं आम्हाला. अच्छा. तेव्हा आम्हाला येतं. मम्मीने लावलं ते. अच्छा अच्छा आम्ही चाललोय, नाहीतर आम्ही भाड्याने असं रुमा बघून काम बघून थकलो आम्ही. अच्छा. प्रत्येक ठिकाणी काम बघितलं, कोणी आम्हाला हम्म, कामाला असं घेतलंच नाही. हम्म, घेतलं नाही ना आम्हाला. कसं मग इकडे तिकडे धावपळ झाली, तेव्हा आमच्या मातोश्रीने सांगितलं इथं कामाला या. हम्म. तेव्हा त्यांच्यामुळे आम्ही 3 वर्ष इथं टेकलो. अच्छा. सौ आणि त्या लांडगेमुळं त्यांच्यामुळे इथं आम्ही. आता एक हां, तुम्ही तुमचा अनुभव सांगा, तुम्ही कसे शिकलात? तुझा अनुभव हां. सांग. शाळा आम्ही असं शिकलो, 5वी ते 4थीपर्यंत झाली. 4थीपर्यंत 5वी, कारण का आम्हाला फी भरायला सुद्धा पैसे नव्हते. हम्म, पण तेवढेच ना आम्हाला टीचरला टॉर्चर करायचे, हम्म. उलटे हात करून छडी मारायचे आम्हाला. तरी अच्छा. आम्ही शाळेत जायचो, कारण आम्हाला खायची बी मुश्किल होती सध्या. तरी आम्ही ते भाकर वगैरे काही शेळी असली तर चटणी वगैरे घेऊन जायचो, पण अच्छा. शाळेत जायचो. पण टीचरने आम्हाला लय टॉर्चर केलं, तरी तेवढेच ना आम्ही शाळेत शिकायला जायचो. गेलो परत, मग तिथनं पुढं आमच्या वडिलांची तब्येत बहुत जास्त खराब झाली. खराब झाला मग आम्ही विचार केला, 4 जण आम्ही, 4 बहिणी आहेत आम्ही, 2 भाऊ आहेत. मग विचार केला एकट्याच्या अंगावर, वडिलांच्या अंगावर लय भार आहे, त्यामुळे आपण थोडंफार बाहेर केल्याशिवाय त्यातनं काही मार्ग निघणार नाही. आईचं बी आमचं दुखू जास्त होतं ना. मग तिथनं पुढं आम्ही रानात जाऊन थोडेफार पैसे आम्ही घरात द्यायचो, तेव्हा आमचं थोडं घरात व्यवस्थित आम्ही खायला प्यायला व्यवस्थित लागलो. नाही तर आमची परिस्थिती लय बिकट होती, आमच्यासारखी परिस्थिती कोणाचीच अशी नव्हती. तेवढ्यात ना आम्ही शिकलो, रानात शेतात केलं का तिथनं पुढं मग आम्हाला खायला प्यायला व्यवस्थित भेटायला लागलं. तिथनं पुढं शेतातलं रानाचं सगळं आम्हाला, आम्ही त्यातूनच शिकलो. शाळा अच्छा. 4थी सोडली, हां. तिथूनच आम्हाला कळायला लागलं बाहेर गेलो कसे 2 पैसे येतात काम केल्याशिवाय भेटत नाही. असं तसं काम केलं, तेव्हा 2 पैसे आल्याशिवाय आम्हाला मग पुढचा रस्ता, बायचं जग कसं आहे काय कसं, तिथनं पुढं आम्हाला कळायला लागलं. अच्छा, खूप छान, खूप छान. नाही, आजच्या पिढीला तुम्ही काय शिकवण द्याल? आज लहान पोरं आहेत बघा, आपण इथेही बघतोय, लहान लहान पोरं असतात. हां. चांगलंच वागायचं सांगा. अच्छा. हां, चांगलं कारण जेवढे आपण प्रश्न केले, असं म्हणजे चांगलंच करून दाखवा लेकरांना. चांगले संस्कार पडा त्यांच्यावर. चांगले संस्कार पडू नये. जसं आपण छत्रपती शिवाजी महाराजांना केलं तसं त्यांनी खूप छान, त्या पिढीनं खूप छान. असं म्हणणं आहे. अच्छा ताई, तुमचं काय म्हणणं आहे? आमचं बी लहान मुलांनी व्यवस्थित वळण घ्यावं, हां हां त्यांनी असं दुसरं वळणाला नाही जावावं, हां हां. असं एकदम छान करावं. की आपण कसं हे काढलं दिवस, तसं त्यांना दिवस नाही यावं असे. अच्छा ताई, तुम्ही तुमच्या घरच्या लहान पोरांना काय शिकवण द्या? जसं आपण केले तसं कष्ट केलंय, जसं आपलं शिक्षण झालं नाही तसं मुलांच्या बाबतीत नाही झालं पाहिजे. मुलांनी बी शिक्षण भरपूर केलं पाहिजे. जेवढे आपल्या जिंदगीत हाल झालेत तेवढं मुलांचे नाही झालं पाहिजे. पण प्रत्येकाने मुलांनी आपापली काळजी केली पाहिजे, स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे. एवढीच इच्छा आहे माझी, अपेक्षा. कारण आमचं डॉक्टर बाबासाहेबांनी एवढं संविधान घडवलंय ना, तेवढं मुलांनी बी आपलं संविधान घडवलं पाहिजे. बरं बरं, खूप छान, खूप छान. ताई, एक प्रश्न आहे की तुम्ही समाजातल्या भरपूर वर्गांच्या सान्निध्यात आलात. तुम्ही रेझिडेन्शियल सोसायटीमध्ये काम करतात. बाकी काही भरपूर अशा सेवा करणारे असतात की जे सरकारी बिल्डिंग्स आणि इमारतीमध्ये पण काम करतात, वेगवेगळ्या रँक्सच्या लोकांसोबत. तर लोकांविषयी तुमचा अनुभव कसा राहिला आहे आतापर्यंतचा? अनुभव बघितला आम्ही, घेतला बी केला बी नाही का. काही लोकांनी त्रास बी दिला आम्हाला, भरपूर दिला त्रास, पण आम्ही ह्या कानाने ऐकलं त्या कानाने सोडून दिलं. कारण का आपल्याला सध्या गरज आहे. उलट त्या लोकांनी 2 शिवे दिले तर आम्ही ऐकून बी घेतल्या. कारण का आपण त्या त्यांनी असं शब्द वापरले, त्या शब्दावर लक्ष दिलं तर कारण आपली नुकसान होऊ शकते. काही लोक बी इतके प्रेमळ आहेत ना, लय भारी लोक आहेत. काही लोक ठिकाणी इतकं त्यातून निघलेली ती लोक, त्यांना जाणीव आहे. पण आजकालच्या लोकांना जाणीव नाही, फक्त पैशाला किंमत आहे आणि जे कष्ट करण्याला फक्त किंमत नाही. कारण का त्यांना हलकट समजलं जातं. कारण आम्ही कष्ट करतो तेव्हा हे निर्मळ आहे. कष्ट केल्याशिवाय कष्ट करतो तेव्हा तुम्ही पैसा देताय, फुकट पैसा कोणी देत नाही. बरं. आणि त्याला काय म्हणतात, हे आम्ही करतो पैसा देतो तेव्हा तुम्ही करताय, पण आम्ही फुकट करतो का ते आम्हाला फुकट देतात का? पण त्यांनी आम्हाला पैसे बाबतीत लालची समजले गेले. पण आम्ही कष्टाच्या बळावर आम्ही चलतो, कष्टाच्या बळावरच खाणार आणि कष्टाच्या बळावरच करणार. कष्ट केल्याशी जसं आपल्याला निर्मळ दिसत. लोकांविषयी तुमचा कसा आहे अनुभव? लोकांविषयी म्हणजे हे असंच ना, यांच्यासारखंच गरीब
तो आम्ही हलकट समजित येत, पाहुणे रवळे बी हलकट समजित येत अच्छा. आम्हाला. म्हणजे पैसा नाही आमच्याकडे जास्त. पाहुणे रवळे कोणी जास्त बोलत नाही पैशामुळे. याच्याकडे जास्त पैसा आहे, जास्त शुद्ध आहे ते. आम्ही गरीब आहे त्याच्यामुळे आम्हाला कोणी बोलत नाही जास्त. मग आता गरीबातून निघालं आम्ही गाव सोडून इकडे आल्यावर आम्हाला हलकटच समजित ना असं म्हणते मी. अच्छा. काकी तुमचं सांगा, तुम्हाला चांगली माणसं भेटली की नाही? याचं गावच आहे. आमच्या गावची आहे. अच्छा म्हणजे सासर आहे माझं, अच्छा. माहेर आपलं. हां हां. आणि चांगले भेटले तर आलं, पण आम्ही पलाट साफ करत होतो. ती झाल्यावर आता 10 महिने झाले गार्डन मध्ये लागलो आम्ही. तर ह्यांनी आम्हाला शिकवले, ताईंनी, वनिता ताईंनी. अच्छा. कसं हे करायचं गार्डन, हा, हा. कसं ठेवायचं, अच्छा. पाणी कसं मारायचं, हां हां. हे कसं खुरपायचं कसं. अच्छा. चांगले भेटले. वनिता ताई सिनियर आहेत, म्हणजे भले वयाने तुम्ही मोठे आहात. हां, कामामध्ये वनिता ताई सिनियर आहेत तुमच्या सर्वांचे. त्यांनी अनुभव जास्त घेतला. हां, म्हणून त्यांच्याकडे विचार पण जास्त आहेत है आणि ना? आधी आलेले आहेत आमच्या हा. आधी. हा, आम्ही हा. किती आता 8-9 महिने झाले आम्ही हा. गार्डनला आहे. अच्छा. पहिल्यापासून ते गार्डन करतात ना. हां. आम्ही आता आलो गार्डन मध्ये. अच्छा अच्छा. आम्ही शेतीमध्ये करत होतो. शेतीमध्ये होते, पण तरी तुम्ही मातीशी जोडले होता ना? हां, पण ओके. असं ते होतं वेगळं होतं. ते थोडं वेगळं होतं. हां, बरोबर. ज्वारी, हां हां. गहू, बाजरी, हां हां. ऊस, अच्छा. हरभरा अच्छा. ते होतं. अच्छा, म्हणजे ते फुलाचं वेगळं आलं. ते वेगळं आहे. हां, करेक्ट करेक्ट. पण आम्ही त्या मातीमुळे हां, नाही चांगली आहे, तुमची पण कला आहे वेगळी, चांगली गोष्ट आहे. आपले भाजीपाला, हां. फुलवर, वांगी, टमाटर, हम्म. फुलवर, वांगी, टमाटर, भेंडी, हम्म. गवार, मिरची, हम्म. अशा ह्याच्यात आम्ही होतो अच्छा. शेतीमध्ये. अच्छा आणि अच्छा. आता एवढं 10-9 महिन्यात वनिता ताईंबरोबर आलो, हां हां. म्हणजे गार्डनचं शिकायला अच्छा. आणि काम करत होतो. खूप छान, खूप छान. गार्डन हे झाडाचं झुडाचं ते येत नव्हतं, शेतीतलं काम येत होते हां आम्हाला. हां. मग ते याच्याकडून शिकलो ना आम्ही. समजा हिचं हम्म. हे गार्डनचं तिकडं वर जायचं हे आम्हाला ते काहीच माहित नव्हतं. मग यांना सांगितलं, आम्ही ते कामं केले. हम्म. कठीण वेळेमध्ये पुढे जायला प्रेरणा तुम्हाला कुठनं भेटते? पुढे जायला प्रेरणा म्हणजे कुठून भेटले? हां कसे कामाबाबतीत ना. हां, जीवनात कामाबाबतीत तुम्हाला काय आहे जे तुम्हाला बोलतात ना, एक मोटिवेशन देतं की नाही मला पुढे जायचं आहे, मला पुढे जायलाच पाहिजे? हे लय प्रयत्न केला मी पुढे जाण्याचा, हां. लय प्रयत्न केला. आणि काय झालं, आम्ही गावावरून आलो. हम्म. गावावरून आलो म्हणजे 3-4 महिने 6 महिने लॉस गेलो आम्ही. हम्म. कारण जे लोकांकडून उसने पैसे घेण्यात आले ते ऋण फेडण्यात आमचे हम्म. 1-1.5 वर्ष गेले. हम्म. आणि मग तिथनं पुढं आम्ही लागलो. मग भाडं ही चांगलं, ते बी भाडं रखडलं आमचं. ते बी भरण्यात आम्ही इकडून तिकडून आमचं ऋण पाणी करून आम्ही भाडं भरलं. हम्म. मग तिथनं पुढं प्रेरणा आम्हाला फक्त मातोश्रीतूनच तिथे भेटली. अच्छा, आईकडनं तुम्हाला प्रेरणा ऐकूनच भेटली? माझ्या आणि त्या लांडग्यामुळेच आम्हाला ही प्रेरणा मिळली नाही का. असं. अच्छा. त्यांच्यामुळं कामाला येते. नाही तर हां. सध्या माझे पुण्यात आल्यापासून माझी म्हणजे आयुष्याला बी काय म्हणते ते परिस्थिती बिकट परिस्थिती होती. बिकट हां. होती माझी जास्त. पण कारण काम करणार तर आपली मुलं काय खाणार नाही कामं केल्यावर. बरं. आणि कामाची इतकी कोशिश केली फिरण्याची, बिगर अन्न पाण्याचं आम्ही काम धुंडायला गेलो. मगरपट्टा, खराडी, परत मुंडवा, अल्मोरा, हम्म. सीझन मॉल, तिथनं बघितलं, तिथनं बी आम्हाला हाकून लावलं. अच्छा. तिथं बी म्हणले काम नाही सध्या. तिथनं बी गेलो आम्ही विटीपी खराडा, तिथं बी गेलो, तिथं बी काम नाही. मग शेवट आमच्या मातोश्री अनिता लांडगेने बोलली, इकडे तिकडे फिरू नको, ये बाळा इथं काम करा. तिथनं पुढं आम्हाला इथं काम लागलं. तर चांगलं मस्त व्यवस्थित आमचं घर बी चाललं, लोकांचं ऋण बी गेलं, आमचं भाडं बी व्यवस्थित चाललं, व्यवस्थित माझी पोरांना बी खायला प्यायला व्यवस्थित या कलेने तुम्हाला साथ दिला. साथ दिली. आणि पर- त्याच्यामुळं अनिता लांडगे माझी मातोश्री माऊलीमुळं मी इथं आहे. नाही, आईचं सर्वांच्याच जीवनामध्ये खूप योगदान असतेच. हां, भेटते, बरं पैसा पाणी सगळं भेटतं. बरं. पण आई बाप भेटणारच नाही, आई वडील भेटणार नाही. तुम्ही बाजारात जावा, मेथीची पिंडी मागा, पालकाची पिंडी मागा, ती भेटू शकते. पण आई बाप भेटणार नाही. बरं. आई वडील आहे तर ही दुनिया नाही तर काहीच नाही. बरं बरं. खूप छान, खूप छान, खूप छान. मला हे सांगा, जीवनामध्ये सन्मान म्हणजे तुमच्या मनानुसार काय असावं? काय असं व्यवस्थित जीवन जगावा, हम्म. व्यवस्थित आपलं हे व्हावं, हम्म. आपलं जीवन व्यवस्थित, म्हातारपण व्यवस्थित जावं. हम्म. ओके. असं त्रास नाही व्हावा, हां हां. दुसऱ्यांना तकलीफ नाही झाली पाहिजे. हम्म. आपल्यासाठी. हम्म. आणि आपली मुलं बाळ चांगली व्यवस्थित सुरक्षित राहावे, हम्म. सुना बाळा व्यवस्थित
हे व्हावं, त्याला मूल्यबाळे व्हावं आणि अच्छा. आपला आशीर्वाद त्यांना लागावा अच्छा असे मुलांना अच्छा अच्छा. असं आपले कळलं, आशीर्वाद हां. असं. तुम्ही सांगा, सन्मान म्हणजे सन्मानाचं मुलांबाबतीत तुम्ही नाही, माझा प्रश्न असा आहे की तुम्हाला सन्मान समाजामध्ये आणि किती आणि कसा भेटावा, लोकांनी कसं तुमच्याशी वागावं, आपण त्या सन्मानाबद्दल बोलतोय. ठीक आहे. लोकांनी कसं सगळ्याला एकसारखं धरून चाललं पाहिजे. बरोबर. श्रीमंतांच्या घमंडीवर नाही चाललं पाहिजे. गरिबांना बी तुमच्यात बी समानला घेतलं ना तर गरीब बी तुमच्यासारखं सुद्धा नाही का असं म्हणत नाही. श्रीमंत असंही नाही, गरिबाला सुद्धा तुम्ही सन्मान द्या. सन्मान द्या. गरीब कसं असतं, हे गरीबाला हलकट असं हलकट नाही समजलं पाहिजे. बरोबर. कारण कसं लोकांनी कसं केलं पाहिजे, बाबा हे असं काम कर रे, तसं कर रे. माणसाने कसं ते प्रेमाने बोलावं. प्रेमाने बोललं पाहिजे. बरोबर. सगळ्याला सन्मान दिला पाहिजे. बरोबर. नाही का असं परत हे म्हणणार हे ते कर रे, हे कर रे, असं कसं वयमानाचे असून आपली आई सारखी असते, बहीण सारखी असते, भावासारखी असते किंवा आपल्या वडिलासारखा असतो. बरोबर. असं धरलं पाहिजे. हो, असं आपलं स्वतःचा गर्व केला नाही पाहिजे लोकांनी. एवढंच माझं आहे की सगळ्याला समाटून धरा, तर हा देश करतो, नाही तर काही सजा नाही. कधी असं झालंय की रागामध्ये आपण चुकलो आणि आपण कोणाला सन्मान जितका द्यायला पाहिजे होता एका संवादामध्ये, पण आपण देऊ शकलो नाही कारण आपण रागामध्ये आलो. माझ्याशी असं झालं आहे, मी कधी कधी रागाभरामध्ये बोलून गेलो. मग माझे मित्रभावंड असू शकतात किंवा बाहेर समाजामध्ये असू, असं तुमच्याशी कधी झालं आहे की तुम्हाला वाटते की नाही मी चुकलो त्या टाईमला? माझ्याशी बी झाले. अच्छा. एक जण मला बोललं होतं, म्हणजे हे कामाचाच विषय झालेला आहे. एक जण म्हणलं म्हणजे हे कामाचा विषय झालेला आहे, मला म्हणलंय असं काम असतं का, तसं काम असतं का, म्हणजे नाही का हे उचल ना, पाला कसं काय पडतो, कचरा कसं काय पडतो. आता हे झाड हालते, त्या झाडाला थांबवू शकत नाही ना आम्ही. असं झाडलं की ते कचरा पडणारच. ते झाडाला पालवी आता सारखं हल्ल्याशिवाय पाला पडल्याशिवाय राहते. ते पालं सतत पडत राहतात. 4 वेळा नाव काही घेऊ शकत नाही. मग ते 3-4 वेळा आलेले, हे उचल ते उचल, तुम्ही काम काय करताय. मग आम्ही म्हणलं आम्हाला काही झाडाला धरून बसता येत नाही. असा कचरा पडला तर आम्ही काही 24 तास त्या झाडापासून. ही स्थिती सर्व जिथेही तुम्ही जाऊन काम कराल तिथे होऊ शकते, कारण तुम्ही स्वतःचं क्लीन करणार, पण नंतर परत झाला तर तुम्ही सतत नाही उभे राहू शकत. नाही, प्रत्येक ठिकाणी तसं आहे. बरोबर. दुसऱ्या कामाला जावं लागतं. ठीक ठीक. आम्ही गेल्या वेळा टॉर्चर केलं, मग तरी आम्ही म्हणलं असं तसं. परत मी म्हणलं आपण काम करतोय, आपण जास्त बोललं नाही पाहिजे, प्रत्येकाचं ऐकलं पाहिजे. ही तर माझी झाली, मी फक्त जास्त उलटून बोलायला नव्हतं पाहिजे. कारण माझ्या मनाला मी स्वतःला विचार केला, आपल्याला एवढा राग येतोय म्हणलं, आपण त्यांना बी पुढच्याला राग येईल नाही, त्या कारण सर्वांची आपापली जबाबदारी असते. त्यांना वरनं ओरडा पडू शकतो की समोरच्याला माहीत नसते की सर्वांनी काम केलंय पण तरी कचरा झालाय. तर हां नाही ठीक आहे. हां बरोबर ठीक आहे. पण चूक आपण पण करू शकतो हे आपल्याला जाण असली पाहिजे. ठीक. ओके. एक प्रश्न आपल्या देशाप्रती, तुम्ही भारतीय सभ्यतेचे सदस्य आहात, तुम्ही रिप्रेझेंट करतात भारतालाही, प्रत्येक नव्या पिढीसमोरही. तर भारताची आणि मायभूमीची तुमच्या जीवनामध्ये काय व्हॅल्यू आहे, तुम्ही कसं बघतात? चांगलं बघतो. तुमचे आन्सर एकदम शॉर्ट असतात. ठीक आहे ठीक आहे. ओके काकी तुम्ही सांगा, तुमच्या जीवनामध्ये भारतासाठी आणि या मायभूमीसाठी तुमच्या मनात काय भावना आहेत? भारतासाठी आणि असे चांगले विचार असतात. खूप छान. ओके. भारतासाठी आपण काय करायला पाहिजे, लढलं पाहिजे आपण भारतासाठी, देशासाठी. बरोबर. असं की आपण भारतासाठी, त्यांनी आपल्यासाठी केलं, आपण बी काहीतरी करायला पाहिजे. करायला. बरोबर. सर्वजण आपापलं योगदान देतात. सैनिक बॉर्डरवर स्वतःचा आपल्याला सुरक्षा देतात. आपले पॉलिटिशियन पण जे काही आपले प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व करायला बघतात. समाजातही आपले जे नातेवाईक आहेत तेही आपल्याला योगदान देत असतात. तर आपणही या देशाच्या एका मेंबरच्या नुसार आपल्यापासून जे काही होईल ते आपल्याला करायला पाहिजे. नवीन ताई तुम्ही सांगा आता तुमचं उत्तर या प्रश्नाला. शेवटचं आहे देशासाठी थोडं माईक जवळ घ्या. माईक थोडं जवळ घ्या.
एवढं देशाने आपल्यासाठी घडवलंय हम्म, तसं बी आपण देशासारखं वागलं पाहिजे लोकांना. हम्म. हेच माझी अपेक्षा आहे. कारण का हम्म, जसा जसा देश आहे तसा वेश चालू आहे सध्या. जसा देशावर मातृभूमी काय बोलते त्याला, जशी आपली दुनिया नाही का, देशाने एवढं आपल्यासाठी घडवलेलं आहे. हम्म, पण काही लोक एवढं मानत नाही. हम्म. मानत नाही म्हणजे आता कसं आहे, हे लोक हेच देशाला मानित नाही ना मानित आता. नाही. कसं पहिलं देशामुळे आपण इथं आहे. हम्म, बरोबर. देशामुळे हे चाललंय पण लोक चलून देत नाही. हम्म, पण देशासारखं जसं त्यांनी आपल्यासाठी घडवले तेवढं समाजाने घडवलं पाहिजे. ठीक आहे, आपणही आपलं योगदान द्यायला पाहिजे. हा, द्यायला पाहिजे. जसा देश तसा वेश चालला पाहिजे. हां, खूप छान, खूप छान. ठीक आहे, एक शेवटचा प्रश्न आपण घेऊया आजसाठी. आणि मला हे सांगा, तुमचं जीवनामध्ये स्वप्न काय आहे? माझ्या जीवनामध्ये स्वप्न असं आहे, कारण जेवढं माझ्या आयुष्यात घडलंय हम्म, तेवढं माझ्या मुलांबाबतीत, माझ्याच नाही प्रत्येकाच्या मुलात हे असं घडलं नाही पाहिजे. हम्म, फक्त शिक्षण मुलांनी केलं पाहिजे. हम्म, इकडं तिकडं फिरलं नाही पाहिजे. लोकांनी नावं नाही ठेवले पाहिजे. हम्म. अरे बापरे ह्या मुलीचा मुलगा असा, मुलगी अशी. हम्म. प्रत्येकाने जेवढं आईबापांनी कष्ट केले ना, हम्म. फक्त माझ्या मुलांबाबतीत, प्रत्येक मुलांबाबतीत त्या जिंदगीत त्यांच्या कष्ट येऊ नये. हम्म. फक्त शिक्षण, स्वतःच्या पायावर उभं राहणे आणि स्वतःच्या पायावरच हिमतीने जगणे. खूप छान. ठीक आहे, आई तुमचं सांगा स्वप्न. आता आमचं काय एक स्वप्न आहे, एक मुलगा आहे, हां, त्यांनी चांगलं राहावा. म्हणजे कसं आहे, लग्न झाल्यावर बी त्यांनी आई वडिलाला सांभाळा. बरोबर, ही सर्व आज गरज आहे त्याची खूप जास्त. पिढी कशी आहे, सांभाळीत नाही खरंच. आई वडिलाला. हम्म, हम्म, म्हणजे ते कष्ट करून बी ठेवत आहेत. हम्म, मग त्याच्यामुळे मग म्हणणं एवढंच, आई वडिला सांभाळा मुलांनी, हम्म. चांगलं राहावा, चांगले कष्ट करावा. हम्म. हीच बरोबर. काकी तुम्ही सांगा तुमचं स्वप्न काय, इच्छा आहे तुमची? विचार ह्या असे आहे की माझ्या मुलांनी सुरक्षित राहावे सुरक्षित राहावे. खूप छान. आणि सुरक्षित दुसऱ्यांवर नजर चांगली ठेवावी. हां, दुसऱ्यांवर प्रती चांगलं वागावं. संस्कार चांगले आठवणे. बरोबर. आणि माझ्या मुलांची लग्न अशी झाल्यास सुनाबाळा चांगलं. हां, मग तुम्ही स्वप्नामध्ये स्वतःसाठी काहीच नाही मागितलं. सर्व फॅमिलीसाठी, तिघांनीच फॅमिलीसाठीच मागितलं. हे तुमचं किती मोठं मन आहे ना. मग चांगली गोष्ट आहे ना. असं त्यांनी असं म्हणजे सोडून असं हे व्हावे. हम्म. त्यांचा संसार चांगला चालावे. हम्म. आमचा आशीर्वाद त्यांना असावा. खूप छान, खूप छान. ताई बोलणार आता. हां, मला एक बोलायचंय. हां, बोला ताई. आजकाल सुना बाळा, हां, लेक सुना बायका आल्यावर हां, आई बापांना का बघत नाही? हां, का बरोबर. गेलाच पाहिजे व्हिडिओ, का गेला पाहिजे? हम्म, मुलांनी बी लहानाचं मोठं आईने करायचं, हम्म. हाताचा पाळणा करायचा, नेत्राचा दिवा करायचा. हम्म, पण त्या मुलांनी आईला बघायचं नाही. बायका आल्यावर हम्म, आईचं दुखलं तर तिला दवा गोळी औषध नाही. हम्म, मग बायकोचं दुखलं हम्म. तर कसं काय लगे दवाखाना दिसतो, आईचा दवाखाना का दिसत नाही? बरोबर, कारण तिने जन्म दिला म्हणून त्याने काय वाईट केलं का? बरोबर. आईला मुलं बघत नाहीत. एवढंच की सुनांना बी त्यांच्या बी आई असत्या. हां, हां. आज तुम्ही सासांना केलं तर तुमच्या बी आईला त्रास देणार कोणीतरी असणारच. हम्म, तिथनं पुढं मग ह्यांनी काय केलं पाहिजे? लेकांनी बी बायकोचं बी ऐकलं पाहिजे ना. आई जन्म देता बी आईचं, माऊलीचं बी ऐकलं पाहिजे. बरोबर. तुम्ही आतमध्ये बायकोचं ऐकणार, आईला त्रास करणार, त्या बायकोने एकच दोन करून सांगणार, मग त्या आईला लेकाने लाताने हाणणार, मग बाहेर काढणार का? म्हणून ही दुनिया चालली. फक्त हा व्हिडिओ मी ह्यासाठी बोलते, मुलांनी आई बापाला सांभाळच पाहिजे. सांभाळायला पाहिजे. कारण बरोबर. हे सगळं तुम्हाला डबल सगळं भेटू शकतं, पण आई बाबा आई वडील नाही भेटणार. हा बरोबर, व्हिडिओ का मी बोलते, कारण हा गेला पोहोचलाच पाहिजे. बरोबर. कारण मुलांनी आई बापाला जपलंच पाहिजे. सगळी दुनिया भेटेल पण आई वडील भेटणार नाही. बरोबर आईसारखी बोलला. छाया कुणी देणार नाही, आईसारखी माया कुणी देणार नाही. आईला कुणी विसरू नाही. आणि सुनांनी बी जसं तुम्ही सासऱ्यांना छळ करता तसं तुमच्या आईचं बी पिढीने पिढी ती चालणार. कारण मुलांनी सुनांनी फक्त आई बापाला जपणे हे तुमची पुण्य आहे. आई बापाचं तुम्ही ऐकसाल तर तुम्ही पुढे चालसाल, नाही तर तुमचं काहीच नाही. खूप छान, बरोबर बोलले तुम्ही. गरज आहे ती काळाची. म्हणजे माझ्या मनातले ते बोलले. चांगलं आहे. तर हां, तर तुम्ही सर्वांनी मला वेळ दिला या मुलाखतीसाठी, आपले विचार मांडले, त्यासाठी खूप खूप आभार. आणि तुमचं स्वास्थ्य खूप चांगलं राहो. तुम्हाला जीवनामध्ये जे काही हवं आहे ते तुम्हाला भेटो. तुम्हाला चांगली माणसं भेटो जे तुमचं पूर्ण मान ठेवेल आणि सन्मान देणार. आणि तुम्ही जे कार्य समाजासाठी करतात, जे सेवा उन्हामध्ये तुम्ही देतात सर्व,
रेझिडेन्शियल सोसायटीजमध्ये किंवा गव्हर्मेंटच्या ऑफिसेसमध्ये, शाळांमध्ये, हॉस्पिटल्समध्ये, ते सर्वांचं खूप कौतुक समाजातर्फे मी करतो एक समाजाचा मेंबर म्हणून. आणि ज्या पण चुका झाल्या असतील सर्वांतर्फे वागताना, शब्दांमध्ये, त्यासाठी मी सर्वांतर्फे क्षमस्वी आहे. आणि आपण सर्वांना माफ करूया आणि आपण प्रे करूया की सर्वजण चांगल्या मार्गाने चांगले वागतील. ठीक आहे? काय बोललं असलं तर आम्हाला माफ करा, कारण जे आमच्यात चाललंय ठीक आहे सर्वांचं. हां, तुम्ही मेहनत करतात, तुमचा आपला दृष्टिकोन आहे. ठीक आहे, आणि सगळ्यांनी व्यवस्थित चांगलं चालावा. चांगलं आहे. मुलाबाळांनी चांगलं आई बापाला एवढंच जपावं. खूप छान, खूप छान. तर मग आता तुम्ही तुमचं टिफिनचा ब्रेक घ्या आणि हां, जय महाराष्ट्र.